करूयात। आज निवडणुका ज्या आहेत महानगरपालिकांच्या त्या जाहीर झालेल्या आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल लागणार। राज्य निवडणूक आयोगाकडून मनपा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर। सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू। 2 ते 3 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता। काँग्रेस शिवायच ठाकरे बंधू मुंबई मनपा निवडणूक लढणार असल्याची माहिती। मनपा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता युतीची अधिकृत घोषणा होणार। काँग्रेस मुंबई पालिकेची निवडणूक स्वतंत्र लढवणार। खासदार वर्षा गायकवाड यांचा पुनरुच्चार। आमची कुठेही मैत्रीपूर्ण लढत नसेल, आमचे मुद्दे घेऊन आम्ही लढणार आहोत असंही त्यांनी केलं स्पष्ट। ठाकरे बंधू आणि काँग्रेस एकत्र आले तरी आम्हाला फटका नाही। मुंबईकर भाजपा आणि शिवसेनेला निवडून देतील, मुंबईकर विकासाला साथ देतील, मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार। तर मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाटपासाठी महायुतीची उद्या पहिली बैठक पार पडणार। निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंचं मायक्रो प्लॅनिंग, त्यामुळे शिवसेना क्षमतेनं निवडणूक लढवेल। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भगवा फडकवेल। शिवाय उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर फिरणार आहेत। अंबादास दानवेंची निवडणुकांबाबत प्रतिक्रिया। जास्तीत जास्त महानगरपालिकांमध्ये भाजपा शिवसेना एकत्र लढेल, तर काही ठिकाणी भाजपा शिवसेना राष्ट्रवादीची युती होईल, तर 1 ते 2 ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी एकत्र लढेल। मनपा निवडणुका जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मतदार याद्यांमधला घोळ कोण सोडवणार? आदित्य ठाकरेंचा सवाल। निवडणुकीपूर्वीच्या भाजपच्या फसव्या घोषणांना बळी पडू नका, आदित्य ठाकरेंची टीका। तर मतदार याद्यांबाबत काही प्रश्न असल्यास पुराव्यांसह कोर्ट आणि निवडणूक आयोगात जावं, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांची विरोधकांना उत्तर। पुण्यात दादांच्या राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढत होणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। तर चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलंय। पिंपरी चिंचवड पालिकेसाठी सर्वस्व पणाला लावणार, अजित पवारांचं स्पष्टीकरण। पुण्यात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार, मवियाच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णय। एकामेकांचे उमेदवार न पळवण्याचा आणि बंडखोरी टाळण्याचा निर्णय। समविचारी पक्षांबाबत पक्षश्रेष्ठींची चर्चेनंतर सोबत घेण्याचा निर्णय होणार। तर आज महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि त्यानंतरला अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। 2022 पासून ज्या मुद्द्यांसाठी निवडणुका पुढे ढकलल्या आल्या, तो मुद्दा न सुटताच निवडणुका होत आहेत। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिकांच्या आरक्षण प्रश्नावर कुणी सुप्रीम कोर्टात गेलं तर त्यावर काय निर्णय येईल हे सांगता येत नाही, असंही वक्तव्य। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व महापालिका सर्वांना सोबत घेऊन लढणार। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। भाजप आणि शिंदे गटाची मस्ती जिरवण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, तशी भूमिका शिवसेना निभावेल, असंही वक्तव्य। सध्या तरी एकला चलो रेचा नारा, चर्चेनंतर अंतिम निर्णय। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास आम्ही रान उठवू, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा इशारा। जे 11 लाख मतदार दुबार मतदार आहेत ते व्हेरीफाय करून रद्द करण्याची शशिकांत शिंदेंची मागणी। तर आम्ही निवडणूक आयोगाकडून अपेक्षा सोडून दिली आहे, असंही वक्तव्य। सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत म्हणून निवडणुका घोषित झाल्याचंही विधान। ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात लवकरच निर्णय। मुंबईत ठाकरेंच्या कुटुंबाला मानणाराच महापौर बसेल। मराठी माणूस मुंबईत एकत्र आलाय, त्यामुळे भाजपचा महापौर बसणार नाही, मनसे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य। मतदार याद्यांबाबत आयोगाने निर्णय घेतलेला नाही। निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका करण्याची भाजप आणि आयोगाची इच्छा नाही, काँग्रेसच्या अतुल लोंढेंची टीका। मतदार याद्यांतील दुबार नावांबाबत निवडणूक आयोगानं काय कारवाई केली सांगावं, हरकतींवरही स्पष्टीकरण द्यावं, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी। भाजपा निवडणुकीसाठी तयार, महानगरपालिका निवडणुका आम्हीच जिंकणार, आम्हाला पूर्ण विश्वास, भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकरांची प्रतिक्रिया। मुंबई पालिकेची निकाल महायुतीच्याच बाजूने लागेल, शीतल म्हात्रेंकडून विश्वास व्यक्त। बाकीच्या लोकांना मुंबईकरांशी देणं घेणं नाही, फक्त सत्ता हवी आहे, शीतल म्हात्रेंची विरोधकांवर टीका।